शुभेच्छा विधानसभा निवडणूक संदर्भात आज प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या संबंधित आज जमलेले सर्व माझे पत्रकार बांधव आणि प्रमुख आमच्या ज्यांनी मला अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आमचे सर्वच नेतेगण आज उपस्थित आहेत। आणि आज प्रेस घ्यायचं कारण काय की आज आमची निवडणुकीला 5 दिवस उरलेले आहेत आणि समाजातील सर्व तळागाळातील सर्व समाज, माझे वडीलधारी, माझे माता भगिनी, माझे युवक युवती आणि आमच्या खास लाडक्या बहिणी यांचा प्रचंड असा आशीर्वाद आणि पाठबळ पण आम्ही या निवडणुकीला समोर जात आहोत। आणि ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक आहे आणि सर्व विरोधक हतबल झालेत आणि नाना प्रकारचे आता आरोप करायला लागलेत। खरं माझ्या विरोधात बोलण्यासाठी आरोप करण्यासाठी तिकडे काहीच नाहीये, म्हणून असं वाटते की अत्यंत निवडणूक शांतते पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावरती लोकांनी बोलावं ही अपेक्षा आम्ही ठेवतो। कोणतेही पद नसते वेळी आज महाराष्ट्र शासनाने त्यांच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक संविधानिक पद नसतेवेळी 103 करोडचा विकास निधी आपल्याला दिला। आज 13.5 करोडचा काजू बोर्डासाठी फंड दिला। आज केंद्रीय मंत्री 2 वेळा येऊन गेले, मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, गृहमंत्री येऊन गेले, ग्रामविकास मंत्री येऊन गेले, उद्योग मंत्री येऊन गेले आणि प्रदेशचे तिन्ही नेते, प्रदेशाध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब, प्रदेश अध्यक्ष महिला चित्राताई वाघ आणि युवक प्रदेशाध्यक्ष आता येऊन गेले आणि त्यामुळे पक्षाचा प्रचंड असा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, यात कुठे शंका नाही। आणि राहिला तिकीटचा प्रश्न, तर युती धर्म म्हणून ते तिकीट आमदार राजेश पाटलांना जाणं स्वाभाविक होतं। खरं गेली मागची 2019ची निवडणूक आपण पराभव झाल्यानंतर मी त्यांचं अभिनंदन केलं, त्याला शुभेच्छा दिल्या की आमदार राजेश पाटील साहेब तुम्ही आमदार झाला, तुम्हाला शुभेच्छा। आणि तसंच मला पण त्यांनी ट्विटरमध्ये शुभेच्छा दिल्या, तेव्हा तुमचं पण अभिनंदन, तुमची सत्ता आली आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतात, तुमची मदत लागेल। कारण माझ्या शुभेच्छा त्यांना पोहोचल्या, आमदार झाले त्यावेळेच्या आमच्या आत्ताचे उमेदवार नंदाताई बाबुळकर माझ्या भगिनी, त्यांच्या मातोश्रीच्या तेव्हा सिटिंग आमदार होत्या, त्या आज उभ्या राहिल्या असता ते चित्र वेगळं झालं असतं। तर त्यांनी भाजपच्या ऑर्डरवरती होत्या, आदरणीय चंद्रकांत दादा साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांच्या त्या घरी थांबून राहिल्या प्रवेश समजून, आणि त्यांचा तसं त्यांच्या मनाला काही झालं नाही। आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मला जे उमेदवारी म्हणून मला आशीर्वाद होता तो काय मी लपलेला नाहीये। खरं मी जे कामाला लागलो ते बघून माझा उमेदवार म्हणून एक फिक्स झालो। खरं राजेश पाटील साहेबांना माझ्या शुभेच्छा पोहोचल्या, ते आमदार पण झाले आणि त्यानंतर आमची सत्ता आलेली, सत्ता पण त्याला पण घेतली आणि आमचं मुख्यमंत्रीपद पण गेलं, त्यामुळे मी हतबल नाही झालो। खरं 2.5 वर्ष जो काळ होता ना, तर आपल्याला पाकिस्तान बॉर्डरमध्ये जसा सीमा भाग असतो ना, तसा भाग आमची परिस्थिती होती, सगळ्या बॉर्डर सील व्हायच्या आणि आमची गोरगरीब जनता, आमचा शेतकरी बांधव एकतर ह्या लॉकडाऊनमध्ये भरपूर निघाला होता। तर तशा परिस्थितीत सुद्धा आम्ही एक सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आणि ऑक्सिजन मशीन असतील आणि जे काय करता येईल अशा सेविका बाबतीत प्रत्येक नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्यावेळेला प्रत्येक पूर आला, पुराच्या वेळेला पण आम्ही प्रामाणिकपणे पोहोचलो, ह्या पुराच्या वेळेला प्रामाणिक पोहोचलो। आणि कोवाड भागामध्ये जो पूर आला होता त्यावेळेला आम्ही प्रत्येक व्यापाऱ्यांना आमच्या पक्षाच्या वतीने आपण एकदम व्यवस्थित सगळ्यांची आपण हे केलं, लक्ष दिलं आणि माझ्या स्वामीच्या माध्यमातून खास करून त्याला एक चांगला निधी पण दिला आणि प्रत्येक पूर ठिकाणी आपण भाग असेल, आजरा भाग असेल किंवा जंगल भाग असेल, प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचलो। आणि त्याच्यानंतर आज आपल्या
आपले कुठे चांगले दिवस येत होते, आमची सत्ता आली. आदरणीय महाराष्ट्र लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सत्ता आमची झाली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आमची जी सत्ता आली होती आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या काही वरच्या राजकारण, त्यामुळे आपण काही ते बोलता येत नाही. खरं सत्य आहे की आमची सत्ता आली, बसू नाही शकली. खरं आत्ता जी सत्ता आली आणि त्यावेळेला परत आपल्या सत्तेमध्ये भागीदार आले, हे सत्ता सोडून राहू शकत नाही. माझं म्हणणं आहे ठीक आहे, सत्ता असली तर विकास कामं होतात. सत्तेपुढे शहाणपण नाही, पण मी समजू शकतो की सत्तेचा उपयोग फक्त त्यांनी आपल्या कुटुंबासाठी केला, स्वतःच्या मित्रपरिवारासाठी केला, त्यांनी कुठे जनतेसाठी कुठे केलेच नाही आणि ते करू पण शकत नाहीत. आज 30 वर्षापासून ते बेळगावला स्थायिक आहेत आणि आपल्या चंदगड भागाचा विकास काय असतो ते त्यांनी तुमच्या नजरेसमोर आहे. आज आमच्याकडे हा बेळगाव वेंगुर्ला रोडला कमीत कमी ऍक्सिडेंटमध्ये 51 लोकांचा बळी घेतलेला आहे. याला सर्वस्वी आमदार आहेच पण जिम्मेदार आहेत. आणि हा जो रस्त्यामध्ये आता पण बघा काय परिस्थिती आहेत, अजून किती बळी जण मला माहित नाहीत. आणि त्याचबरोबर हा धनगरवाड्यातले 13 धनगरवाडे बघा, 16 धनगरवाडे बघा, आज त्या रस्त्याची काय अवस्था आहे, त्या माता भगिनीची अवस्था काय बघा. आज झोळीमध्ये घोंगड्यामध्ये त्यांची पेशंट आणून आपण हॉस्पिटल आणतो. आणि सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट काय आहे की आपल्याकडे आजपर्यंत एक MBBS डॉक्टर आला नाही. आजपर्यंत एक MBBS डॉक्टर नाही. आणि आमदार साहेब सांगतात की 1600 करोडचा विकास निधी आणला. तर त्या आमदार साहेबांनी विकास निधी, जसं मी कुठलं पद नसतेवेळी 103 कोटीचा विकास निधी आणला, प्रत्येक गावात दिला आणि ते छापून एक पत्रिका काढली, तसं आमदार साहेबांनी ते विकास निधी जिथे आणला त्यांनी ते एक पत्रिका छापून लोकांना दाखवावं. आणि आता जनतेची दिशाभूल करू नये, ही जनता आता जागृत झालेली आहे. आणि आपण तुम्हाला विकासच्या बाबतीत तुम्ही बोलता, खरं लक्षात घ्या, आपण आमदार झालात, आपले वडील शिकवून आमदार झाले, आपले सासरे बुवा 3 वेळा खासदार झाले, आपले मेवणे बुवा खासदार झाले, 7 वेळा पद घेतल्यानंतर अजून विकासची भाषा करता. एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे की तुम्ही आता तरी जनतेची दिशाभूल करू नका, ही माझी प्रामाणिक मागणी आहे. आणि आपल्या चंदगड विधानसभामधून आणि माझ्या भगिनी नंदाताई आज उभे आहेत. आज त्यांच्या पण घरात 3 आमदारकी पदं भेटलीत, खरं मोठमोठी पदं भेटलीत. त्यांनी विकास का नाही केला आणि का नाही झाला मला माहीत नाही. आणि मी आवर्जून उल्लेख करायला लागेल की आदरणीय आमचं चंदगड तालुक्याचं भाग्य येते ते आदरणीय ब्रह्मण्य पाटील साहेब यांच्या माध्यमातून जी धरणं आणि तळे झाले आणि जो पाणीसाठा झाल्यामुळे हा जो विकास दिसतो, हा फक्त पाण्यामुळे आपले शेतकरी बांधव आज आपले जगलेले आहेत, हे लक्षात असू द्या. आणि आज दूध डेअरी पतसंस्था सेवा सोसायटी म्हणतो, या गोष्टी ठीक आहे, तर पाणी नसलं असतं, म्हशी नसल्या, म्हशीनं दूध नसतं आणि दूध डेअऱ्या पण नसत्या, संस्था पण नसत्या. हे तुम्ही गांभीर्याने घ्यायला लागेल तुम्हाला. आणि आज आमचा शेतकरी बांधव कुठे आज कुठे 2 कष्ट करून आज घाम काढून 2 पोट पाणी भरतो, हे पाणी साठवा आणि जलवा. आज नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून जल जीवनची कामं झाली, कारण अण्णाने 25 वर्षापूर्वी सुरू केलं, याचा गंभीर विचार करावा लागेल. आणि या 30 वर्षामध्ये काय विकास झाला आपल्या डोळ्यासमोर आहे. भाऊ, पाठिंबा म्हणताय, आतापर्यंत कुठल्या कुठल्या पक्षाने आणि कुठल्या कुठल्या संघटनांनी पाठिंबा दिला आणि त्याचा फायदा तुमच्या विजयासाठी कसा होईल? आज सगळ्यात प्रथम मला अपक्ष उमेदवार म्हणून गंगाधर वसकुडे साहेबांनी जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर आदरणीय राजसाहेब हिंदू हृदय अर्धसम्राट, जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आजही महाराष्ट्रामध्ये पिंजून काढतात आहे, अशा राजसाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशाने आज आमचे मित्रबंधू नागेश भाऊ चौगले यांनी जाहीर पाठिंबा दिला. आणि ते पण राजेश पाटलांना कंटाळून व्यक्ती धर्माचं पाळत असतात. त्यानंतर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सर्व शिवसैनिकांनी राजेश पाटील व्यक्ती धर्म कुठेच पाळणार आहे. आणि खास करून आदरणीय पूर्ण जगाचं एक लीडर म्हणून त्याला एक बघितलं जातं, असे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा त्यांच्या बॅनरमध्ये कुठेच फोटो नाहीये. तर त्यांना आमचा फोटो लावायला लाज वाटत असेल तर त्यांच्यावर काय राहायचं. आणि युतीदार म्हणून त्यांनी कुठेच आम्हाला शोधत नाही घेतला, म्हणून आज त्यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला. वरचं राजकारण वरती राहू दे, तर आज आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती भावांसोबत आहोत, हेच माझ्यासाठी मोठी जिम्मेदारी बांधतोय. त्याचबरोबर आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आज त्यांचा जो निर्णय होता, आज हिंदुत्व सोडून उद्धव साहेब आज कुठेतरी चुकीच्या मार्गाने लागलेत. आणि आपल्याला चंदगड भागाचा विकास करायचा असेल तर स्थानिक उमेदवार आणि स्थानिक एक काही पद नसते वेळी 103 कोटीचा विकास आणि 55 गावांचा प्रश्न हेरेसरजाम. आज नगरपंचायत चंदगड पूर्व भागातील इंग्लंडला 25 गावाचा पाण्याचा प्रश्न आणि त्याचबरोबर दौलत बंदपणे चालू
आणि हे देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून झालं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून 5-5 करोडचा निधी आपण चंदगड नगरपंचायत घेतलाय आणि भविष्यात त्यांच्या लक्षात आलं की चंदगडचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला शिवाजी पाटील अपक्ष शिवाय पर्याय नाही आणि मी अपक्ष जरी असलो तर आपल्या मागे किती हात आहेत आणि किती अदृश्य आपल्या सर्व जनतेला माहिती आहे आणि आपला फक्त विकास करायचा. मी समजून सांगितलं मला विकास सोडून कुठल्या गोष्टीची बोलायला मला वेळ पण नाहीये आणि वेळ नसणार आहे पण फक्त विकास हीच आमचा मेन मुद्दा आहे. आणि म्हणून आदरणीय आमच्या भगिनी नेसरीच्या सरपंच गिरिजादेवी नेसरीकर मॅडमनी पण आम्हाला पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर शेतकरी संघटनेने पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर गुरव समाजाने पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर धनगर समाजाचा पाठिंबा जाहीर झाला. त्याचबरोबर लिंगायत समाजाने मला पाठिंबा जाहीर केला. शिक्षक संघटनेने पाठिंबा जाहीर केला. असे पाठिंब्याचे रोज आमचे आशीर्वाद रूपी सर्व यायले आणि खास करून नाभिक सेनेने पण पाठिंबा जाहीर केला आणि खास करून ज्यांचा उल्लेख गौरवणी करावा लागेल असे देशाची सैनिक सेवा बजावून सीमेचं रक्षण करून आणि कितीतरी बलिदान दिलेले सैनिक कुटुंब आणि सैनिक बांधव आज आपला खांद्याला खांदा लावून आमच्या पुढे एक पाय पुढे आज उभे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे विकास करणार आहे सैनिक शाळा सैनिक कॉलेज सैनिक हॉस्पिटल आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स अकॅडमी आणि त्याचबरोबर येणाऱ्या 25 जानेवारीच्या आतमध्ये किंवा जानेवारीमध्ये आपण प्रत्येक गावामध्ये शाळेच्या बस प्रत्येक गावाच्या वेशीवरती जाईल मुलांना घेईल त्यांच्या शाळा आणि कॉलेजमध्ये सोडेल आणि तसंच सुखरूपपणे त्यांच्या वापस घरात सोडेल. त्या गाडीवरती नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो असेल देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो असेल एकनाथ शिंदे साहेबांचा असेल आणि आमच्या स्थानिक नेत्यांचा असेल जेणेकरून त्या मुलाला कळलं पाहिजे की गाडी आपली मुलं कुठल्या गाडीतून चालले त्यांनी त्यांचं भविष्य काय असेल आणि येणाऱ्या ह्या विधानसभा झाल्यानंतर आपली मुलगी 10वी आणि 12वी शिकल्यानंतर 15वी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला एक व्यासपीठ कुठेच नाहीये म्हणून आपलं नर्सिंग कॉलेज मेडिकल कॉलेज MBBS कॉलेज आणि बरेच असा मुलींसाठी आणि मुलांसाठी आपल्याला कॉलेजेस आपल्या सर्व होणार आहेत आणि जसं बेळगावच्या धर्तीवरती जो विकास झाला तोच आपल्याला विकास अजेंडा घेऊन आपण चंदगड विधानसभेमध्ये आपण करतोय. आणि दुसरा मुद्दा महत्वाचा की 10 कंपन्यापैकी 3 कंपन्या आपल्याला महिंद्रा टाटा रिलायन्स आणि सन फार्मा कंपनीची आपली बोलणी झालेत सर्वे झालेत तेव्हा ते बघून गेलेत आणि त्या माध्यमातून अशा 10 कंपन्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या येतील आणि 50,000च्या वरती आपला प्रचंड अशा ताकदीचा विधानसभा आपला सिद्ध करून दाखवायचा आहे. आणि त्याचबरोबर पर्यटन काय असते गोव्याला पर्यटन काय पर्यटन जीवावरती गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा झाली साहेब आपल्या गोव्याला काय पिकते तुम्हाला आपल्या शिवाजी पर्यटनच हा आमचा अतिथी देवो भव आणि हेच आमची विकासाची पायाभरणी आणि हा विकास म्हणून साहेबांना सांगितलं की आमच्याकडे एवढे मोठे गड किल्ले आहेत निसर्ग नटलेला आमचा हा सौंदर्य प्रधान चंदगड विधानसभा आहे. फक्त लोकांनी नाव ठेवलं की मागासलेला तालुका म्हणून केला तर आपल्या चंदगड विधानसभाची काय भूमिका आहे मी प्रत्येक माझ्या दहीहंडीच्या माध्यमातून आपण जनतेसमोर दाखवलं आणि चंदगडचं दर्शन अख्ख्या भारत देशाने पुऱ्या जगामध्ये पण दाखवलं. तर हा चंदगड विधानसभा येणाऱ्या 5 वर्षामध्ये ही विकासाची गंगा काय असेल ते आपण जनतेसमोर दाखवणार आहोत आणि कमीत कमी 1.5 लाखाचा रोजगार आपण हा विषय संपेल आणि आपल्याला विकासाच्या मुद्द्यावरती आपल्याला बोलायचं आहे. आणि आता विरोधक मला कळलं की काय भरपूर टीका करलेत तिकडे आपण दुर्लक्ष केलं बरं होईल का त्यांना मला वरती टीका करण्यासारखं कुठला त्यांच्याकडे शब्दच नाही काही टीका करूच शकत नाही त्यांनी काही केलंच नाही हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. पर्यटनाचा तुम्ही जेव्हा मुद्दा आता उपस्थित केलेला होता हेलिकॉप्टरची तुम्ही एक कल्पना सुचवली होती त्यावरून आज नंदाताई कुपेकरांनी सभेत तुमच्यावर टीका केली. काय झालंय नंदाताई आमच्या कुपेकर मॅडम माझ्या भगिनी त्या इथून नागपूर करतात आणि परत गावी काहीतरी येतात 4 वर्ष 2 वर्षांतर आईसाहेब असल्यामुळे कोल्हापूर येतात भेटतात वाढवत येतात माझ्या भगिनींना आणि फिरायला गेले तर त्या आउट ऑफ इंडियात जास्त फिरतात. खरं मी देशातलं प्रत्येक राज्य फिरलोय. हेलिकॉप्टरची संकल्पना तुम्ही हिमाचलला जावा तुम्ही कुलू मनालीला जावा तुम्ही हरियाणा पंजाबला जावा आणि तुम्ही विष्णुदेवीला जावा विषय काय आहे की हेलिपॅड मला हेलिकॉप्टर लोकांना मुंबईला घेऊन जायचं नाही मला हेलिकॉप्टर दिल्लीला घेऊन जायचं नाही किंवा नागपूरला घेऊन जायचं नाही. हेलिपॅडची संकल्पना एक 10 एकरमध्ये आपल्याला जागा हेलिपॅडला 2 हेलिकॉप्टर झाले तर बेळगाव राजधानी आपल्याला भरलेलं आहे
एक व्यासपीठ आहे, तिकडचं क्राऊड एवढं वाढलं की विचारू नका. कोल्हापूर शहर आपल्या बाजूला आहे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून आपण गुवाहाटी बघितलं जातं. देशातले, राज्यातले, देशातले, जगातले सर्व पर्यटन गोव्याला येते. आज गोव्यामधलं पर्यटन जर आंबोली आपल्या तिलारी घाटामध्ये 10 एकरमध्ये हेलिपॅड झालं तर मी सांगेन ती चंदगड विधानसभेमधलेच लोक एका हेलिकॉप्टरमध्ये बसलं कुटुंब 4 जणांचं, तर त्यांनी गोवा दर्शन केलं. आमचे सिंधुदुर्गमधले गड किल्ले केले, आमचे गड किल्ल्याचं दर्शन झालं. 1-4 फेऱ्यामध्ये मारल्या आणि आमचा निसर्ग बघितला तरी समाधान होईल. आणि करत मीडिया झाल्यानंतर कमीत कमी महाराष्ट्रातलं, जिल्ह्यातलं, महाराष्ट्रातलं, देशातलं फक्त हेलिकॉप्टर बसायला येतील, फिरायला येतील आणि ह्या माध्यमातून एवढा ओढा हा पर्यटनचा येईल.